या जादी वृत्तीच्या लोकांनी केलंय। या निमित्तानं आम्ही समस्त चंदनपुरीवर मालेगावातल्या लोकांनी यांचा आर्थिक बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यानंतर येणाऱ्या चंदनपुरीच्या यात्रा उत्सव काळामध्ये कोणत्याही जिहाद्याला इथे जागा द्यायची नाही व त्याला याच्यातून पूर्ण आर्थिक बहिष्कार करायचा व इथे असलेल्या अनधिकृत मजारी असतील, त्यांचं अतिक्रमण असेल, यांना सुद्धा तोडण्याचा संकल्प इथल्या चंदनपुरी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। एवढी गर्दी बघून तुम्हाला वाटतं लय मोठं मॅटर झालेलं, खरंच तर लय मोठं मॅटर झालेलं। ही गोष्ट फक्त आमच्या गावातच नाही तर अख्खं हिंदू धर्माला लाजवण्यासारखी। तर रामकृष्ण आणि मित्रांनो, तुमचं लाडक्या म्हणजे स्वागत करते एक नवीन ब्लॉगमध्ये। मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे चंदनपुरी गावातील ग्रामदैवत म्हणजे साठ्याबाबा यांची मूर्तीची विटंबना करण्यात आली। दिनांक 20/4/2026 वार सोमवार रोजी मुस्लिम धर्मातील 2-4 लोकांनी येऊन बाबांच्या डोक्यावरती गोल्ड टोपी आणि हिरवी शाल घातली आणि मूर्तीची विटंबना केली। जेवढंच कळतंच आमच्या ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला। तातडीनं लगेच पोलीस प्रशासनाला आदेश दिले गेले की कारवाई करण्यासाठी। पोलीस प्रशासनाकडनं 4 दिवस झाले अजून सुद्धा काही उत्तर आले नसून आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला। आता ते आपल्या मंदिरापर्यंत जायला लागले तरी पण आपण झोपेतच आहोत। अजून सुद्धा टाईम गेलेला नाही, हिंदूंना जागे व्हा। ही गोष्ट माझ्या गावात झाली, उद्या तुमच्या गावात सुद्धा होऊ शकते। आता हाच टाईम आहे त्यांना दाखवायची की आपल्यात किती ताकद आहे ते। आणि हा व्हिडिओ तेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा। रामकृष्ण हरी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। काही महत्वाच्या गोष्टींची आपल्याला सगळ्यांना चर्चा करायची आहे की तो संकल्प घ्यायचा आहे। परमपवित्र भगवा ध्वज महाराष्ट्राचे कुलदैवत, आराध्य दैवत खंडेराव महाराज आणि त्याची ही पावनभूमी, आपल्या सर्वांचं ग्रामदैवत ज्याच्या